बातमी विलिनीकरणाबाबत शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावरच्या प्रतिक्रियांची। ठाकरे काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वाटत नाही असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। तर उभाटाची काँग्रेसच झाली आहे असा निशाणा उदय सामंत यांनी लगावला। तर सेना कधीच विलीन होणार नाही असं संजय राऊत यांनी सांगितलं। नाही वाटत उद्धवजी त्यांचा पक्ष कधी काँग्रेसच्या मध्ये विलीन करतील। मी जे उद्धवजींना गेले 2.5 वर्ष जवळनं पाहिलेले उपमुख्यमंत्री म्हणून ते मुख्यमंत्री होते, मला तिथे काम करण्याची संधी मिळायची आणि मी त्यांना जे अनुभवलं, जो त्यांचा स्वभाव मी पारखला आहे किंवा एकंदरीत त्यांचे कामाची पद्धत वगैरे ते बघता उद्धवजी असा काही निर्णय घेतील पक्ष विलीन करण्याचा तुम्ही म्हणताय, असं काही करतील असं मला अजिबात वाटत नाही। माननीय शरद पवार साहेबांनी काल जे स्टेटमेंट केलेलं आहे किंवा प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात निवडणुकीनंतर अशा पद्धतीचं भाकीत केलेलं आहे। मला असं वाटतं की त्यांनी कदाचित काही पक्षांबद्दल हे सूतवाच्य केलेलं आहे आणि ते हे देखील म्हणाले की माझ्या पक्षामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीचा आदर करून, मेजॉरिटीचा आदर करून भविष्यामध्ये काही निर्णय होऊ शकतात किंवा होतील हे लोकशाहीच्या मार्गाने ठरणार आहे। आता उभाटाचं नक्की काय होणार आहे, त्यांना काँग्रेसमध्ये विलीन होण्याची काही आवश्यकता नाही, कारण ऑलरेडीच त्यांची काँग्रेस झालेली आहे। पक्ष विलिनीकरणाबाबत शरद पवारांनी जे बोलले त्यावरती अजित पवार म्हणाले की ते संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी सातत्याने असे वक्तव्य करत असतात। पण कोणता पक्ष कोणात विलीन होणार? शिवसेना हा विलीन होणार नाही, शिवसेना हा विलीन होणार नाही, हे संभ्रम निर्माण करण्यासाठी असं वक्तव्य। शिवसेना कधीच कुठल्या पक्षात विलीन झाली नाही। बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदू हृदय सम्राट त्यांनी त्यांचा पक्ष जो स्थापन केला त्यांच्यावरती अनेकदा हे दबाव आले, आणीबाणीच्या काळात असतील, त्याच्यानंतर असतील, पक्ष विसर्जित करा किंवा विलीन करा,